मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्वयंपाकी या पदासाठी भरती आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. संपूर्ण डिटेल्समध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, ही या ठिकाणी जाहिरात मुंबई उच्च न्यायालयामध्ये आलेली आहे. प्रत्येक जिल्हा न्यायालयाची वेगवेगळी अशी जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल. परंतु कोणत्या न्यायालयाची येईल आणि कोणत्या न्यायालयाची येणार नाही हे सांगता येत नाही. त्यामागे सफाईगार पदाच्या अशा 3-4 जिल्ह्यांच्या जाहिराती आल्या होत्या. तर सध्या या ठिकाणी स्वयंपाकी या पदाच्या फक्त मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही भरती आलेली आहे. इतर पदांच्या देखील लवकरच येतील. तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहेत आणि कोणत्या जिल्ह्याची जाहिरात येण्यासाठी वाट बघत आहात कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर मित्रांनो, कोणताही जिल्ह्यातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा जो पॉइंट देण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता, उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांनी निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर सर्वात महत्त्वाची ही भरती किती जागांसाठी आहे तर पदाचे नाव बघू शकता, स्वयंपाकी हे पदाचे नाव आहे. एकूण रिक्त पदे किती आहेत, किती पदांसाठी भरती आहे तर फक्त 2 पदांसाठी ही भरती केली जात आहे. दिव्यांगांसाठी आरक्षण पदे 4% असतात, परंतु या ठिकाणी कोणतेही पद या ठिकाणी जास्त पदे नसल्यामुळे दिव्यांगांना जागा मिळालेल्या नाहीत. त्याच्यानंतर निवड यादीमध्ये 2च विद्यार्थी घेतले जातील. ठीक आहे. नियमाप्रमाणेच स्वयंपाकी या पदाचे वेतन टॉपिक्स तर या ठिकाणी बघू शकता. तर 16,000 एस लेवल 3चं पेमेंट असणार आहे. हे चांगल्या प्रकारचं पेमेंट असणार आहे. स्टार्टिंग पेमेंट त्यांनी या ठिकाणी 16,600 दिलेलं आहे. 16,600 दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी बघू शकता ते 52,400 पर्यंत जाईल व नियमाप्रमाणे भत्ते देखील भेटेल. तर हे 16,000 स्टार्टिंग पेमेंट दिलेले आहे. जर भत्त्यांप्रमाणे बघितले तर या ठिकाणी हे पेमेंट तुमचं 24,000 ते 25,000 पर्यंत स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला गेलेलं बघायला भेटेल. आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघू शकता, उमेदवार हा निरोगी असणे गरजेचे आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या बघू शकता खंड ई मध्ये नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट इत्यादींसाठी परिशिष्ट नमुनेनुसार हा ड्राफ्ट ई तुम्हाला खाली मी दाखवून देईल. त्याच्यानंतर दिनांक कधीपर्यंत पोहोचवायचा आहे बघू शकता. आताचपासूनच अर्ज तुम्ही पाठवू शकता. तर 16/8/2024 म्हणजे 16 ऑगस्ट पर्यंत आजपासून तुम्ही मागवू शकता. म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे 13 ते 14 दिवस तुम्हाला आहेत. त्याच्यानंतर बघू शकता 16/8/2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोहोचेल या बेताने खालील पत्त्याने फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचे. जर तुम्हाला या ठिकाणी जर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला तो स्पीड याचा अर्ज देखील मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. अर्ज कुठे भेटेल तर तुम्हाला या ठिकाणी जो आपला YBD अकॅडमी जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती मेसेज करा, लिंक देत आहे त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल. आम्ही जो तुमचा अर्ज आहे तो फॉर्मेट आहे तुम्हाला तेथे टाकून देईल. अर्ज तुम्हाला फक्त स्पीड पोस्टानेच पाठवायचा आहे आणि कोणत्या पत्त्यावरती तुम्ही पाठवायचा आहे हा पत्ता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. काय आहे, प्रबंधक कार्मिका मुंबई उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई 5वा मजला नवीन मंत्रालय इमारत GT रुग्णालय आवार बघू शकता, आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई बघू शकता. हा पिन कोड देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे येथेच अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. बघू शकता स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तर अर्ज जर तुम्हाला पाठवायचा असेल तर तो फक्त स्पीड पोस्टानेच पाठवायचा आहे. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे तुम्ही पाठवला तर त्याचा विचार केला जाणार नाही आणि 16 तारखेच्या नंतर जर पाठवला तरी देखील त्याचा विचार केला जाणार नाही. आता दुसरा पॉईंट काय दिलेला आहे त्यांनी, उपरोक्त अर्ज कागदपत्र इत्यादी समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर स्वयंपाकी पदासाठी अर्ज असे लिहावे. म्हणजे जो तुमचा या ठिकाणी तुम्ही ज्या लिफाफ्यामध्ये तुमचा अर्ज पॅक करून पाठवणार आहे त्याच्यावरती स्पष्टपणे लिहिणे गरजेचे आहे. स्वयंपाकी पदासाठी अर्ज असा या ठिकाणी लिहिणे गरजेचे आहे, कारण तिथे वेगवेगळे या ठिकाणी पत्र जातच असतात. त्यासाठी तुमचा अर्ज ओळखण्यासाठी असे चांगल्या अक्षरामध्ये तुम्ही लिहायचे, मोठ्या अक्षरामध्ये. आता या ठिकाणी शेवटची प्रोसेस म्हणजे ही या ठिकाणी फक्त भरती 10वी पास वरती आहे, 4थी पास वरती आहे. तुम्हाला डिटेल्स मध्ये पुढे माहिती देतो. स्वयंपाकी प्रात्यक्षिक परीक्षा बघू शकता. शारीरिक कार्यक्षमता चाचणी तुमची निवड कशा प्रकारे होईल, सर्वात पहिल्यांदा तुमची स्वयंपाकी प्रात्यक्षिक परीक्षा, तुम्ही स्वयंपाक कशा प्रकारे करता याची या ठिकाणी प्रात्यक्षिक परीक्षा होईल. त्याच्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी होईल तुमची. त्याच्यानंतर तोंडी मुलाखतीसाठी उमेदवारास
स्वखर्चाने हजर राहावे लागेल. तुमची या ठिकाणी तोंडी मुलाखत देखील होईल. नियुक्ती व अल्पसूचीचे सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. म्हणजे जे जे उमेदवार या ठिकाणी अर्ज भरतील त्यांची या ठिकाणी शॉर्ट लिस्ट लागणार आहे. जे शॉर्ट लिस्टमध्ये ज्यांची नावे राहतील त्यांनाच या ठिकाणी प्रात्यक्षिक चाचणी, कार्यक्षमता चाचणी, शारीरिक चाचणी आणि तोंडी मुलाखतीसाठी बोलवले जाईल. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट दिलेला आहे, पॉईंट त्याच्यामध्ये बघू शकता. पहिला पॉईंट आहे उमेदवार कमीत कमी 4थी पास असावा. जर तुम्ही 4थी पास असेल तर या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकत आहात. दुसरा पॉईंट म्हणजे उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे तुम्हाला स्वयंपाक बनवण्याचा चांगल्या प्रकारचा अनुभव असणे गरजेचे आहे आणि स्वयंपाकी क्षेत्रातील चांगल्या प्रकारचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासंबंधी असणे या ठिकाणी अनुभव देखील असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रमाणपत्र त्यांनी वगैरे मागितले नाही, परंतु ते असणे गरजेचे आहे. ठीक आहे. तिसरा पॉईंट म्हणजे उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला बघू शकता वय वर्ष 18 वर्षापेक्षा लहान असता कामा नये आणि 38 वर्षापेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीय कमाल वयमर्यादा 43 वर्षाची असेल. म्हणजे मागासवर्गीय म्हणजे SC आणि ST साठी 43 वर्ष असणे गरजेचे आहे आणि OBC इतर कॅटेगरीचे असेल तर 38 वर्ष असणे गरजेचे आहे. चौथा पॉईंट म्हणजे उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास विहित मार्गाने अर्ज भरणा करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयाची अट नाही. जर या ठिकाणी न्यायालयामध्ये आधीच तो कामकाज करत असेल तर त्याला वयाची अट दिलेली नाही. आता जो ब पॉईंट आहे तो बघू शकता. पात्र उमेदवाराच्या करिता अटी बघू शकता. म्हणजे या ठिकाणी त्याचे तिचे दिलेले आहे. म्हणजे स्पष्ट या ठिकाणी होत आहे की महिला देखील अर्ज करू शकतात आणि स्वयंपाकी पदासाठी पुरुष देखील अर्ज करू शकत आहात. बघू शकता. त्याचे किंवा तिचे चारित्र्य किंवा वागणूक चांगली असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर तो किंवा ती करार करण्यास सक्षम असावा. करार करून घेतला जातो न्यायालयामार्फत. तुम्ही जॉब नक्की करणार आहेत की नाही. तिसरा पॉईंट म्हणजे त्याला किंवा तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे. म्हणजे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा. तिला कोणत्याही न्यायालय किंवा MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्याच्यावरती या ठिकाणी आयोजित केलेल्या परीक्षा निवडींवर उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र केलेले नसावे. ज्यांना या ठिकाणी MPSC आणि UPSCनी तडीपार केलेले आहे त्यांना या ठिकाणी अर्ज करण्याची संधी नाही. त्यांनी हे दोष त्यांच्यावरती नसावे. चौथा पॉईंट म्हणजे त्याला किंवा तिला फौजदार न्यायालय दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा. म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची पोलीस स्टेशन कंप्लेंट नसणे आवश्यक आहे. नसलीच पाहिजे तरच अप्लाय करू शकता. पाचवा पॉईंट म्हणजे त्याला किंवा तिला हयात असलेल्या पती पत्नी किंवा एकापेक्षा संख्या जास्त नसावी. संख्या म्हणजे या ठिकाणी 2005 चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी जर तुम्हाला 3 मुले असेल तर तुम्ही अपात्र होत. जास्त असतील तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. 2 किंवा 2 पेक्षा कमी मुले असणे गरजेचे आहे. 1 किंवा 2च. 3 असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाहीत. जो 6वा पॉईंट आहे महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 5 नुसार बघू शकता उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व बघू शकता त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त नसावी. हेच तुम्हाला वरती तिसऱ्या पॉईंट मध्ये मी सांगितलेले आहे. ठीक आहे. आता जो पॉईंट दिलेला आहे तुम्ही बघू शकता. अर्ज भरण्याचे शुल्क किती आहे तर पहिला पॉईंट त्याच्यामध्ये दिलेला आहे. अर्ज शुल्क हे या ठिकाणी असिस्टंट रजिस्टर फॉर रजिस्टर जनरल हाय कोर्ट AS बॉम्बे यांच्या नावे काढलेली या ठिकाणी बघू शकता 300 रुपये. म्हणजे या ठिकाणी 300 रुपयाची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरूपात असावा किंवा असावी अशा प्रकारे त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. नोंद काय दिलेली आहे तुम्ही बघू शकता. अर्ज शुल्क भरल्याशिवाय उमेदवाराचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. दुसरा पॉईंट म्हणजे भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. म्हणजे तुमची या ठिकाणी जे तुम्ही हे 300 रुपये फॉर्म फी भरणार आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला परत भेटणार नाही. आता जो पॉईंट देण्यात आलेला आहे त्यांनी काय दिलेला आहे बघू शकता. निवड प्रक्रिया नेमकी तुमची कशा प्रकारची होणार आहे, किती गुण आहेत कोणत्या प्रक्रियेला तर बघू शकता. निवड प्रक्रिया आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. तर क्रमांक दिलेला आहे आणि मूल्यांकन पद्धती दिलेल्या आहेत. इथे गुण देण्यात आलेले आहे. जो पहिला पॉईंट आहे बघू शकता स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे तुमच्या या ठिकाणी उत्तीर्ण
किमान गुण 15 गुण, म्हणजे या ठिकाणी 30 पैकी तुम्हाला 15 गुण मिळवणे गरजेचे आहे उत्तीर्णासाठी. आणि स्वयंपाकी प्रात्यक्षिक म्हणजे प्रत्यक्षिक तुम्हाला तिथे बोलवले जाईल आणि तुमच्याकडून चांगल्या प्रकारे या ठिकाणी स्वयंपाक बनवून घेतला जाईल. त्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही स्वयंपाक बनवत आहात त्याप्रमाणे तुम्हाला गुण दिले जातील आणि याच्यामध्ये 30 पैकी तुम्हाला या ठिकाणी 15 गुण मिळवणे गरजेचे आहे. आता दुसरा पॉईंट म्हणजे शारीरिक कार्यक्षमता चाचणी. तुम्ही या ठिकाणी शारीरिक म्हणजे तुमची शरीर यष्टी कशा प्रकारची आहे आणि तुमची कार्यक्षमता कशा प्रकारची आहे त्याच्यावरती तुम्हाला 10 गुण दिले जातील. त्याच्यानंतर तुमची तोंडी मुलाखत होईल आणि तिथे 10 गुण दिले जातील. आता वरती हे 30 गुण, हे 10 गुण आणि हे 10 गुण अशा प्रकारे एकूण निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 गुणांपैकी तुमच्या या ठिकाणी जिथे किती गुण मिळतील त्याच्यावरती तुमचे सिलेक्शन केले जाईल. आता कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवार येथे अर्ज करू शकत आहात. पहिली सूचना त्यांनी दिलेली आहे, बघू शकता. जर उमेदवार स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याचा विचार उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. सर्वात पहिल्यांदा तुमची प्रात्यक्षिक परीक्षा होईल, स्वयंपाक बनवून घेतला जाईल. त्याच्यामध्ये जर तुम्ही अपात्र झाला तर तुमचे पुढचे या ठिकाणी चाचणी घेतली जाणार नाही. दुसरा पॉईंट आहे, वरील सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पॉईंट दिलेला आहे त्यांनी ई पॉईंट देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यांची स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात. म्हणजे छायांकित प्रती म्हणजे तुम्हाला उमेदवाराचे स्वतःचे या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचे झेरॉक्स जोडायचं आहे. पहिलं काय आहे बघू शकता. जन्म तारखेच्या पुराव्यास शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र SSC म्हणजे तुमच्या या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुमच्या या ठिकाणी SSC चे बोर्ड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्याची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे. दुसरा पॉईंट म्हणजे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. बघू शकता. चौथी, 10वी, 12वी किंवा तत्सम याच्यापैकी कोणते जास्त असेल तर तुम्ही ते जोडू शकता. जर चौथीचे आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ते निकाल नसणारच, तुम्ही 10वीचे जोडायचे आहे, 12वीचे किंवा 10वी किंवा 12वीचे यापैकी एक जोडा किंवा दोनही जोडा. त्याच्यानंतर डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त किंवा बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेले इत्यादी यापैकी कोणते एक जोडू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आता जे 4थी पासचा तुमचा निकाल नसणारच आहे. ठीक आहे. तिसरा पॉईंट आहे, स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला. जर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याचं या ठिकाणी एखादा प्रमाणपत्र वगैरे असेल तर ते देखील तुम्ही तेथे जोडू शकत आहात. ठीक आहे. चौथा पॉईंट आहे, अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या बघू शकता पाककृतींची यादी सोबत जोडावी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारची या ठिकाणी जे पदार्थ बनवता येतात त्यांची या ठिकाणी एक लिस्ट बनवायची. 1 नंबर टाकायचा आहे, 2 नंबर म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे टाकायचं नाही. कोरा कागद, एवढा कोरा कागद घ्यायचा आहे तुम्ही आणि इथं 1 नंबरला काय बनवू शकता चांगल्या प्रकारे, 2 नंबर, 3 नंबर अशा प्रकारे तुम्ही सर्व लिस्ट बनवायची आहे, यादी बनवायची, सोबतच तेथे जोडून द्यायचे आहे. एक झेरॉक्सचा कोरा कागद घेऊन त्याच्यावरती चांगल्या प्रकारे टाईप करून तुम्ही घेऊ शकता किंवा लिहू शकता. जो 5वा पॉईंट आहे, स्वयंपाकाचा विशेष विशेषते संबंधीचा भविष्य दाखला असेल. जर स्वयंपाक संबंधी विशेष तुम्हाला माहिती असेल तर त्याचा दाखला वगैरे असेल तर तो देखील तुम्हाला जोडणे गरजेचे आहे. 6वा पॉईंट त्यांनी दिलेला आहे, जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींची दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयी प्रमाणपत्र, त्याचा हुद्दा, पत्ता, फोन नंबर सह जाहिरातीसोबत परिशिष्ट नमुन्यात या ठिकाणी जोडायचा आहे. म्हणजे तुमच्या या ठिकाणी कोणाचा तरी तुम्हाला सेल्फ अटेस्टेड हे लागणारच आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा या ठिकाणी त्याचा हुद्दा काय, तो काय करतो त्याचे या ठिकाणी प्रमाणपत्र त्याच्याकडून घ्यायचं आहे. तुम्हाला हुद्दा तो नक्की काय करतो त्याचा पूर्ण पत्ता आणि फोन नंबर देखील तुम्हाला लिहायचा आहे. आता जो 7वा पॉईंट देण्यात आलेला आहे, सक्षम अधिकाऱ्यांनी प्रदान केलेल्या जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी. म्हणजे जर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीची जर असाल किंवा आदिवासी किंवा जय भीम वगैरे SC कॅटेगरीतून बुद्धिस्ट वगैरे असाल, SC आणि ST आदिवासी मधून जर असाल, यापैकी 2 असाल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा या ठिकाणी जो जातीचा दाखला आहे त्याचा या ठिकाणी झेरॉक्स देखील तुम्हाला जोडायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकता 8वा जो पॉईंट आहे, 8वा पॉईंट देण्यात आलेला आहे, अधिवास प्रमाणपत्र. आपल्या महाराष्ट्राचे या ठिकाणी डोमासाईल प्रमाणपत्र तुम्हाला त्याचं झेरॉक्स जोडायचं आहे. 9वा पॉईंट आहे, उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला. आता दिव्यांगांना याच्यामध्ये जागा दिलेली नाही, त्यांनी अप्लाय देखील करू नये. वरती या ठिकाणी 40% दिलेले आहे परंतु तेथे जागाच नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहेत, निरंक दिलेले आहे. 10वा पॉईंट आहे,
विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला. आता समजा जे उमेदवार आहेत ते ओपन मधून डायरेक्ट म्हणजे अपंग आहेत याचा उल्लेख करूच नका, तरच फॉर्म भरा तुम्ही. जर अपंग आहे असा उल्लेख केला तर तेथे निवड प्रक्रियेमध्ये विचार केला जाणार नाही, कारण त्यांना जागा दिलेली नाही अपंगांसाठी, हे स्पष्ट सांगत आहे. ठीक आहे. 11वा पॉईंट बघू शकता. सेवा योजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, हे जर नसेल तरी चालेल, कारण कोणी या ठिकाणी सेवा आयोजन याच्यामध्ये नोंदणी केलेली नसते. 12वा पॉईंट म्हणजे उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची कार्यालयाची मंजुरी घेतल्याचा ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. जर तुम्ही कोणत्याही शासकीय आधीच सेवेमध्ये असेल तर त्याचे प्रमाणपत्र ना हरकत प्रमाणपत्र घ्यायचे आहे. ठीक आहे. 13वा पॉईंट म्हणजे विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर तिचे लग्नानंतर तिचे नाव बदलले असेल तर तिच्या नावात बदलल्याप्रमाणे या ठिकाणी बदलाबाबत दस्तऐवज जसे की शासकीय राजपत्र सक्षम प्राधिकाऱ्याने या ठिकाणी जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तेथे नाव नोंदणीचा उल्लेख असणे गरजेचे आहे. आता जो 14वा पॉईंट आहे बघू शकता, सर्वात महत्त्वाचा आहे. अर्जासोबत असिस्टंट रजिस्टर फॉर या ठिकाणी फॉर रजिस्टर जनरल हाय कोर्ट AS बॉम्बे यांच्या नावे काढलेली बघू शकता ₹300 बघू शकता मात्रची पोस्टल ऑर्डर या ठिकाणी किंवा डिमांड ड्राफ्ट, आधीच याच्याबद्दल सांगितले डिमांड ड्राफ्ट जोडावी किंवा जोडाव्या. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता 15वा पॉईंट, एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत पाठवावा. फोटो देखील तुम्हाला पाठवायचा आहे त्याच्यामध्ये पाकिटमध्ये. आता 16वा पॉईंट आहे. अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले ₹5 पोस्टल तिकीट लावणे कोरे पाकिट पाठवावे. या ठिकाणी पोस्टल तिकीटचे चिटकवायचे आहे आणि कोरे पाकिट तुम्हाला तिथे पाठवून द्यायचे आहे. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. येथे सर्वात जास्त अर्ज रद्द केले जातात या प्रक्रियेमुळे. ठीक आहे. 17वा पॉईंट आहे. संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह. त्याच्यानंतर बघू शकता 18वा, न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तऐवज सादर करणे अनिवार्य राहील. म्हणजे जर न्यायालयाने नंतर कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मागितली तर तुम्हाला ते देणे गरजेचे राहील, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 19 नंबरचा, आधार कार्डची प्रत म्हणजे आधार कार्डचं झेरॉक्स देखील तुम्हाला द्यायचं आहे. आता मी जेवढी पण कागदपत्रे सांगितली त्याच्यापैकी कोणतंही कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल द्यायचं नाही. सर्व झेरॉक्स तुम्हाला पाठवायचे, फक्त फोटो तुम्हाला ओरिजिनल चांगल्या प्रकारे पाठवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पॉईंट देण्यात आलेला आहे, उमेदवारांना असे सूचित करण्यात येते की काय दिलेले आहे बघू शकता, अर्ज विहित नमुन्यातच असावा. अर्ज विहित नमुन्यातच असावा. जाहिरातीसोबत परिशिष्ट नमुन्यात बघू शकता, हा देखील नमुना पुढे दाखवणार आहे आणि ही देखील दाखवणार आहे. त्याच्यानंतर जो हा पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट म्हणजे अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवारास बंधनकारक राहील. म्हणजे अचूक म्हणजे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती तुम्ही तेथे लिहायची नाही. जी योग्य आहे बरोबर आहे तीच लिहायची आहे. त्याच्यानंतर बघू शकता, उमेदवारांनी माहिती भरताना संपूर्ण नावाचे स्पेलिंग त्यांच्याजवळ या ठिकाणी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार अचूक नमूद करावे. म्हणजे या ठिकाणी कागदपत्रांवरती जे आहे नाव तुमचं तेच तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहायचं आहे. ठीक आहे. तिसरा पॉईंट झालेला आहे. चौथा पॉईंट तुम्ही बघू शकता, उमेदवाराने पत्रव्यवहाराचा अचूक पत्ता पिन कोड सहित नमूद करावा. अर्धवट पत्ता देऊ नये. म्हणजे या ठिकाणी पत्रव्यवहारासाठी जो पत्ता बरोबर टाकायचा आहे सोबतच पिन कोड टाकणे देखील गरजेचे आहे. 5वा पॉईंट म्हणजे उमेदवाराने उपयोगात असलेलाच ईमेल ID मोबाईल नंबर अर्जात नमूद करावा. म्हणजे त्या ठिकाणी जो सध्या तुम्ही वापरत आहात तोच चालू मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला द्यायचा आहे. 6वा पॉईंट म्हणजे उमेदवाराने स्वतःची जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्रे जन्म प्रमाणपत्राप्रमाणे या ठिकाणी द्वारे अचूक लिहावे. म्हणजे या ठिकाणी ज्या शैक्षणिक पात्रांवरती जी माहिती आहे तीच माहिती लिहायची, जन्मतारीख अचूक लिहायची, बरोबर लिहायची आहे. 7वा पॉईंट म्हणजे स्वयंपाकी पदासाठी इयत्ता 4थी पास मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. आता या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला या ठिकाणी 4थीचे गुण तुम्हाला आता माहीतच नसतील, ते तुम्हाला टाकणे गरजेचेच आहे. परंतु इथे काय दिलेले आहे, जर उमेदवार इयत्ता 4थीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त उदाहरणार्थ 10वी किंवा 12वी असेल किंवा त्याच्याकडे किंवा तिच्याकडे इयत्ता 4थीचे गुणपत्रक नसेल. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, जर नसेल त्याने बघू शकता अर्ज भरताना 4थी करिता काल्पनिकरित्या 50% गुणांची या ठिकाणी उदाहरणार्थ बघू शकता एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त नोंद अर्जामध्ये
शैक्षणिक अर्हता राखण्यात करावी. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता कोणाकडेच या ठिकाणी जी या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे 4थी पास. 4थी पास या ठिकाणी जी आहे कोणाकडेच या ठिकाणी त्याचा निकाल नसणार आहे. त्यांनी स्पष्ट इथे दिलेलं आहे. काल्पनिकरित्या गुण टाकायचे आहे. म्हणजे या ठिकाणी काल्पनिक जर प्रमाणपत्र असेल, जर तुम्हाला त्याच्यामध्ये 60 गुण मिळालेले असेल किंवा टक्के मिळालेले असेल असेल ते असेल तरच तुम्हाला टाकायचे. समजा जर नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी 50च टक्के टाकायचे. 50-100 पैकी. 100 पैकी ते कितीपैकी किती टाकायला येईल? 100 पैकी गुण किती होते? तर तुम्हाला 50च टाकायचे जर तुमच्याकडे निकाल नसेल तर. जर असेल तर ज्या प्रमाणपत्रावरती आहे तेच तुम्हाला टाकायचे आहे. आता जो या ठिकाणी 8वा पॉईंट आहे, उमेदवाराने त्याच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती भरताना उमेदवाराने त्याची किंवा तिची पात्रता खालील दिलेल्या क्रमानुसार नमूद करावी. जर तुमची पात्रता असेल तर सर्वात पहिल्यांदा 4थी पास, त्याच्यानंतर SSC म्हणजे 10वी पास, त्याच्यानंतर HSC म्हणजे तुम्ही या ठिकाणी 12वी पास किंवा तत्सम डिप्लोमा वगैरे कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेले अशा प्रकारे तुम्हाला टाकायचे. 4थी म्हणजे सर्वात पहिल्यांदा 4थी, त्याच्यानंतर 10वी, त्याच्यानंतर 12वी, त्याच्यानंतर पदवी किंवा डिप्लोमा अशा प्रकारे टाकायची आहे. आता जो महत्त्वाचा पॉईंट तुम्ही बघू शकता, काही शाळांच्या गुणपत्रिका टक्केवारीऐवजी ग्रेडच्या स्वरूपात दिल्या जातात. त्या प्रकारात उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, जर तुमच्या ठिकाणी टक्केवारी दिली नसेल तर विषयानुसार मिळालेले गुण तुम्ही भरायचे आहे. हा पॉईंट तुम्ही बघून घ्यायचा आहे. व्हिडिओ जास्त मोठा होत आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी फौजदारी खटला नसावा म्हणजे पोलीस कंप्लेंट नसावी हे वरच मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि ते तुम्हाला या ठिकाणी तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे की नाही म्हणजे तुमच्यावरती पोलीस स्टेशनची कंप्लेंट आहे की नाही तुम्हाला येस असा या ठिकाणी येस किंवा नोचा ऑप्शन येईल. जर असेल तर तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर या ठिकाणी नोच करायचं आहे. जर तुमच्याकडे तुमच्यावरती पोलीस कंप्लेंट असेल समजा आहे तुमच्यावरती आणि तुम्ही नो केले तर या ठिकाणी बघू शकता त्याच्या या ठिकाणी चौकशी होईल त्याच्यावरती. आणि जर तुमच्यावर कंप्लेंट सापडली तर तेव्हा तुम्हाला कामावरून काढून टाकण्यात येईल. ठीक आहे. आता जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे कारण जास्त व्हिडिओ मोठा होईल. याचा या ठिकाणी जो कोरा अर्ज आहे तो देखील मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच मी तुम्हाला सांगत आहे. आता या ठिकाणी बघू शकता पॉईंट देण्यात आलेला आहे. उमेदवाराकरिता इतर आवश्यक सूचना सर्वात हायलाइटेड करून दिलेल्या ही महत्त्वाची सूचना असणार आहे. बघू शकता जाहिरातीला अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची शॉर्टलिस्टिंग त्याला शॉर्टलिस्ट म्हटले जाते करण्याचे सर्व अधिकार प्रशासन बघू शकता उच्च न्यायालय मुंबई त्यांनी आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही समजा 2 जागा आहेत तर 2 जागांमध्ये या ठिकाणी एकूण समजा 500 अर्ज आले. समजा 500 मुलांनी किंवा मुलींनी 500 जणांनी फॉर्म भरले तर उच्च न्यायालयाच्या मध्ये किती जणांना घेईल हे सांगता येत नाही. त्यांच्या मनावरती ते सर्व अधिकार आहे. समजा 2 पैकी प्रात्यक्षिक चाचणीला मुलाखतीला समजा त्यांनी 50च मुलांना बोलवले, एवढे तर बोलावणार नाही. परंतु समजा 25-30 मुले बोलवतील तर तुम्हाला अधिकार नाही की विचारायचा की तुम्ही या ठिकाणी मला का घेतले नाही, ते 20 मुलांनाच का घेतले. हे सर्व अधिकार उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे त्यांनी राखून ठेवलेले आहेत. त्याच्याबद्दल कोणी या ठिकाणी तक्रार करू शकत नाही. ठीक आहे. आता 7वा पॉईंट महत्त्वाचा आहे. बघू शकता मुंबई उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलू शकते. असा बदल वेळोवेळी या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. जर काही बदल झाला तर वेबसाईटवरती ते टाकले जाईल. आता ठीक आहे. खाली बघूयात त्यांनी अर्ज या ठिकाणी बघू शकता. जो महत्त्वाचा पॉईंट आहे बघू शकता पात्र उमेदवारांना स्वयंपाकी प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, तोंडी मुलाखतीसाठी नेमलेल्या तारखांना स्वखर्चाने हजर राहील. त्यांनाचा या ठिकाणी खर्च भेटणार नाही. आणि हे या ठिकाणी मुलाखतीच बोलावल्यास एवढी कागदपत्रे तुम्ही घेऊन जायची आहे, तुम्ही बघून घ्यायची आहेत. हे आता जो हायलाइटेड करून जो अंडरलाईन करून पॉईंट दिलेला आहे उमेदवारांची निवड ही स्वयंपाकी प्रात्यक्षिक परीक्षा चाचणी शारीरिक कार्यक्षमता अंतिम या ठिकाणी मुलाखतीतील मिळालेल्या गुणांच्या आधारे केले जाईल. म्हणजे जे 3 पॉईंट आहे 50 पैकी तुमच्या गुणांवरती ही निवड केली जाईल. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या निवड प्रक्रियेत निवड समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल. याच्यावरती तुम्ही अपेक्षा घेऊ शकत नाही. तर डायरेक्टली यांनी पूर्ण दिलेले आहे. बघू शकता जाहिरात 30 जुलै काल ही जाहिरात आलेली आहे. 30 जुलै 2024 आदेशावरून सही या ठिकाणी प्रबंधक मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार त्यांनी हे येथून प्रसिद्ध केलेले आहे. खूपच व्हिडिओ मोठा झालेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी जो कोरा अर्ज तुम्हाला भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने जी पाठवायचा आहे
ती या ठिकाणी त्यांनी दिलेला नाही. तर तो या ठिकाणी कोरा अर्ज लवकरात लवकर मी तुम्हाला उपलब्ध करून देईल आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पोस्टल तिकीट लावायचे सर्व सूचना तुम्ही बघायच्या आहे. ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला आपल्या YBD अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. आता मित्रांनो, हा पत्ता जो आहे, हा पत्त्याचा तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा जाहिरात तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून डाउनलोड करू शकता. हा स्पेशल पत्ता आहे. याच अर्जावरती तुम्हाला या ठिकाणी पोस्टाने आणि फक्त स्पीड पोस्टानेच पाठवायचा आहे. त्यांनी सांगितले काय, जर इतर कोणत्याही मार्गाने पाठवला तर तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. फक्त स्पीड बघू शकता खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. जर इतर माध्यमाने तुम्ही हा अर्ज पाठवला तर तेथे या ठिकाणी अर्ज विचारात घेतला जाणार नाही. तुमचा अर्ज बाद केला जाईल. तर या भरतीबद्दल तुम्हाला कोणतीही या ठिकाणी माहिती असेल तर तुम्ही या ठिकाणी मला WhatsApp करू शकता. ठीक आहे. आणि अर्ज देखील मी तेथे तुम्हाला उपलब्ध करून देईल. बघू शकता मोबाईल क्रमांक देत आहे. फक्त WhatsApp करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा कॉल करायचा नाही. 94 03 16 98 16 अशा प्रकारे हा नंबर आहे. ओन्ली WhatsApp, ओन्ली या ठिकाणी WhatsAppच करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा कॉल करायचा नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.